तर मित्रांनो, मी संदीप तुमचं माझ्या या मराठी श्रीमंत्र चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करतो. तर आजच्या या ठरलं तर मग मालिकेच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की अर्जुनने जोशी वकिलाची जी काय धुलाई केली ना, ती बघून तुम्ही सुद्धा म्हणाल, वा अर्जुन क्या बात है. तर मग बघायचा ना आजचा भाग. पण त्यापूर्वी तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आजच्या भागात काय झालं मित्रांनो, ते जाणून घेऊया. तर मित्रांनो, जसं की आपण कालच्या भागात बघितलं होतं की अर्जुन मधुभाऊंकडे गेला होता. मधुभाऊंनी त्याला NOCवर सही करायला सांगितली होती, पण अर्जुन त्याला नकार देत होता. तो त्यांना म्हणत होता, तुम्ही कोणत्याही वकिलाला बोलवा, माझं काय हरकत नाही आहे, पण दोषी वकिलाला मी तुमची केस घेऊ देणार नाही, त्यामुळे मी ही सही करणार नाही. पण मधुभाऊ त्याला सायलीचं बंधन घालतात आणि सायलीसाठी सही कर असं म्हणतात. मग नाईलाजाने सायलीसाठी अर्जुन त्या NOCवर सही करतो आणि तसाच रागात तो बाहेर येतो आणि बाहेर चैतन्य त्याची वाट पाहत असतो. चैतन्य त्याला बघताच म्हणतो, अरे अर्जुन, तू मधुभाऊंना समजून सांगितलं ना की जोशी वकील कसा आहे ते, आणि तू त्या NOCवर सही नाही केली ना. तू त्यांना सांगितलंस ना की दुसऱ्या कुठल्या वकिलाला तुझी केस द्या, मग मी सही करतो. मात्र अर्जुन काहीच बोलत नाही. मग तो विचारतो, तू सायलीला भेटलास का, त्यांना बघितलंस का. तरी अर्जुन काही बोलत नाही आहे. मग पुन्हा चैतन्य त्याला विचारतो, अरे तू NOCचं काय केलं, त्यांच्याकडे ठेवलीच ना सही करायला तू. मग अर्जुन त्याला म्हणतो, मी त्या NOCवर सही केली आहे. हे ऐकता चैतन्य म्हणतो, काय, अरे तू हे काय केलंस, तुला कळतं ना दोषी वकील तो केस मुद्दाम हरेल आणि मधुभाऊंना जेलमध्ये वापस जावं लागेल. तुला कळतं ना अर्जुन हे. तो म्हणतो, मला कळतं रे, पण ते मधुभाऊंना कधी कळणार, काय जैव जाणे. चल आता माझ्यासोबत चल, एक आपलं काम करायचं आहे. म्हणून दोघे गाडी बसतात आणि दोघे येतात डायरेक्ट जोशी वकिलांच्या ऑफिसमध्ये. जोशी वकील अर्जुनला पाहून म्हणतो, अरे वा अर्जुन सुभेदार माझ्या ऑफिसमध्ये, अरे बस बस बस, काय मागू, चहा कॉफी का तुझं डोकं थंड होण्यासाठी कोल्ड्रिंक मागू. मग अर्जुन त्याला म्हणतो, जोशी शांतपणे ऐक जे मी काय सांगतो ते. तू त्या वाचलेल्या असणाऱ्या केसमधून बाहेर पडायचं. ती केस बिलकुल हातामध्ये नाही घ्यायची, कारण ती केस मी लढतोय. जोशी म्हणतो, अरे यार, तुझी केस माझ्याकडे आली हेच माझ्याकडे मोठं भाग्याचं काम आहे. तुझ्यासारखं वकील ती केस जिंकू शकला नाही ना अजून, पण मी ती जिंकून दाखवेल. चैतन्य त्याला म्हणतो, ए जोशी, शांत बसायचं आणि आम्ही जे काही सांगतो ते ऐकायचं. ती केस हातामध्ये घ्यायची नाही. मग अर्जुन चिडूनच्या जोशीला म्हणतो, तुझ्यासारख्या काही वकिलांमुळेच आपलं पवित्र आणि नोबेल प्रोफेशन बदनाम होत आहे. मग मात्र जोशी त्यालाच म्हणतो, माझ्यासारखेमुळे नाही तर तुझ्यासारखेमुळे. तू बरोबर कायद्याचा योग्य ऑफर करून घेतला तुझ्यासाठी. तू ते कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचा कसा उपयोग करून घेतला बघितलंस ना. अरे त्या बाईला, तू त्या सायलीला 1 वर्ष तुझी बायको म्हणून वापरतोस तू. मग जोशी त्या सायलीबद्दल एवढं घाण बोलतो. तो त्याला म्हणतो, अरे मला तरी सांग, तिने किती पैसे घेतले, महिन्याचे घेतले का लमसम घेतले, म्हणजे मला पण 2 महिन्यासाठी का होईना त्याच्यासोबत कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करता येईल, का मजा येईल, असं बोलतो तो. आणि मग मात्र अर्जुन जे चिडतो, त्याला दणादण मारायला लागतो. त्याला आवडतो, त्याचा गळा पकडतो आणि म्हणतो, तू त्या सायलीचं नाव कधी घ्यायचं नाही. काय काय बोललास तू सायलीचं याबद्दल, याच तोंडाने बोललास ना. आणखी 2-3 काना व्हायला मागतो, गळा पकडतो, म्हणतो, तुझी लायकी नाही सायलीचं नाव घ्यायची. आणि त्याला असं उचलून वरती धरतो. आणि चैतन्य त्याला म्हणतो, असं अर्जुन सोड त्याला, नाही तर आपल्याला खूप वाईट प्रसंगातून जावं लागेल. पण अर्जुन एवढा चिडला असतो, त्याचं काहीच ऐकत नाही. तेवढ्यात मित्रांनो तिथे मधुभाऊ येतात. मधुभाऊ कसे काय तिथे आले मलाही कळलं नाही, पण तिथे येतात आणि ते अर्जुन विचारतात, अर्जुन सोड ते माझ्या वकिलाला, मी तुझ्याकडनं केस काय काढून घेतली, तू डायरेक्ट मारामारीवर उतरलास. तुझं हे रूप मला तू दाखवलं म्हणून बरं झालं. मला आत्तापर्यंत मी तुला चांगला वकील समजत होतो, चांगला माणूस समजत होतो, पण तू ह्या थराला जाशील मला वाटलं नव्हतं. आणि तू जेवढ्या सायलीपासून दूर राहशील तेवढं माझी सायली चांगली राहील. तू आता आम्हाला त्रास द्यायचा कधी थांबवशील, काय घेशील, असं वाईट साईड अर्जुनला बोलत असतात. अर्जुन मात्र त्यांना समजून सांगायचा प्रयत्न करतो, पण मधुभाऊ आपल्याला माहिती आहे ते काय ऐकणार नाही त्याचे. मग ते तिथून तसेच घरी निघून येतात. इकडे घरी सायलीना काहीतरी वेळेवर चिरत असते आणि कुसुमताई बघते की तिच्या हातातनं रक्त येत आहे आणि तरी ती कांदा काहीतरी चिरत असते. कुसुमताई तिला म्हणते, सायली थांब, अगं तुझ्या हाताला किती जखम झाली आणि किती रक्त वाहत आहे, दुसरं कोणी असतं तर किती किंचाळलं असतं, तुझं लक्ष कुठं आहे, असं म्हणते. खुर्ची आणते, खुर्ची सायली बसवते आणि तिला म्हणते, सायली तो कळलं नाही का किती लागलं तुला. मग ती हळद लावता लावता तिला तेच विचार असते, सायली शांत हो, सायली तो कळते का काय झालं ते. मग सायली तिला म्हणते,
कुसुमताई, शारीरिक जखमांपेक्षा मनाला जी जखम झाली ना ती खूप मोठी आहे. आणि हे दोघी बोलत असताना तिकडनं मधुभाऊ घराकडे येत असतात आणि ते खिडकीतनं सायली आणि कुसुमचं बोलणं ऐकतात. सायली कुसुमताईला म्हणत असते, कुसुमताई त्या दिवशी 10 सेकंद जरी आईने उशिरा फोन केला असता ना, तर अर्जुन सर त्यांच्या मनात माझ्याशी बोलले असते आणि मला त्यांच्या डोळ्यात दिसत होतं की त्यांचं माझ्यावर किती प्रेम आहे ते. आणि ते जर माझ्याशी बोलले असते तर आज माझी लाईफ काहीतरी वेगळी असली असती. आणि हे ऐकताच मधुभाऊ चिडून घरामध्ये येतात, दणकन दार आळतात. मग दोघी बाहेर येतात आणि बाहेर पळत येतात. मग मात्र मधुभाऊ काही बोलत नाही, डायरेक्ट फोन काढून एक फोन लावतात. आणि मित्रांनो, इथे एंट्री झाली एक किशोरी MBAची. आता तिचं या सिरियलमध्ये काय काम आहे हळूहळू कळत जाईल आपल्याला. पण मधुभाऊ तिला म्हणतात, वहिनी माझं तुमच्याकडे काम आहे. सायलीला मी वातावरण चेंज करण्यासाठी तुमच्याकडे पाठवतोय. तुमची मुलगी काजल आणि सायली बरोबर राहतील तर मलाही आनंद होईल. आणि कुसुमला सुद्धा मी तिच्यासोबत पाठवतो, काय हरकत नाही ना. ती वहिनी म्हणजे किशोर आंबे बोलते. आता मित्रांनो, मला एक कळलं नाही हे कॅरेक्टर आलं कुठनं. इतके दिवस मधुभाऊ जेलमध्ये होते तेव्हा हे कॅरेक्टर काही दिसलं नाही आपल्याला, पण लेखकाने आता बळजबरीमध्ये कॅरेक्टर घातलंय. तर ती मधुभाऊंना म्हणते, तुम्ही बिंदास तिला इकडे पाठवा, मलाही आनंद होईल. किती दिवस झाले मी सायली भेटले नाही आहे, सायलीचं मी कौतुक करेन. आणि कुसुमला जरी पाठवलं तरी माझी काही हरकत नाही. हे ऐकताच सायली एकदम शून्य पडते. मग ती मनात विचार करते, आता या जन्मात तरी माझी आणि अर्जुन सरांची कधी भेट होईल असं मला बिलकुल वाटत नाही. कुसुमी म्हणते, अगं सायली तू बोल ना मधुभाऊंशी काहीतरी. मात्र ती डायरेक्ट जाते, कपाटातून बॅग काढते आणि सामान भरायला लागते. कुसुम ते मधुभाऊंकडे जाते. मधुभाऊ, तुम्ही काय करताय, तुम्ही हा निर्णय कसा घेऊ शकतात. मात्र मधुभाऊ तिला काही नाही बोलतो दाड्याकडे जाऊन उभे राहतात. बिचारी कुसुम काय करावं काय नाही हे तिला कळत नाही. इकडे सुभेदारांच्या घरी मात्र पूर्णाजी शांतपणे बसलेली असते. कल्पना त्याच्याकडे येते आणि तिला म्हणते, पूर्णाजी तुम्ही गोळ्या घेतल्या का. पूर्णाजी नकार देतात. मग कल्पना तिला गोळ्या देत म्हणते, तुमची आणि माझी परिस्थिती काही वेगळी नाही आहे पूर्णाई, आपण दोघी पण सेम परिस्थितीतून चाललो आहे. मला आता कोणावर विश्वास ठेवा आणि कोणावर नाही हेही कळत नाही आहे. पूर्णाजीच म्हणते, हो पण तू एक गोष्टी विचार केला आहे का, अर्जुनचं जीवन बर्बाद झालं आहे. आता मला अर्जुनची पण काळजी वाटते आणि आता आपल्याला अश्विनसाठी मुलगी बघायला लागेल. पण मला हेच वाटतं की जी मुलगी आपण बघू ती तरी आपल्या विश्वासलायक असेल का, तिच्या आईवडिलांनी तिच्या योग्य संस्कार केले असतील का, असे विचार माझ्या डोक्यात येतात. मग माझा कल्पना तिला म्हणते, पूर्णाई एवढं निराश नका हो, आता या परिस्थितीमधून आपल्यालाच बाहेर पडायला लागेल आणि आपलं कुटुंबच आपला आधार आहे. आणि कोणीही बाहेरची व्यक्ती आपल्या कुटुंबाला किंवा आपल्या आधाराला काहीच करू शकत नाही. आपण नक्की यातनं बाहेर पडू. इकडे अर्जुनच्या रूममध्ये चैतन्य अर्जुनच्या हाताला मला मिळत असतो. म्हणतो, आता बरं आहे तुझा हात. अरे तू काय केलंस यार, मला वाटलं तू त्या वकिलाला दोषीला मारून टाकतोय काय. अर्जुन म्हणतो, बरं झालं असतं मारलं असतं, माझा हात तुटला असता तरी मी त्याला मारून टाकलं असतं. मग चैतन्य म्हणतो, हो पण मधुभाऊ आले ना तिथे आणि त्यांनी तो दुसरा हात तोडला असता. मग अर्जुन म्हणतो, हो यार ते मधुभाऊ आले म्हणून वाचलं माझ्याकडं दोषी, नाही तर असतं मेलत असतं माझ्याकडे. चैतन्य म्हणतो, तुला कळतंय का तू काय करतो ते. मधुभाऊ ते तुला काय बोललं ते आठवत आहेत का. ते तुला म्हणाले होते तू सायलीपासून जेवढं दूर राहशील तेवढंच चांगलं. म्हणजे तू काय करतोय अर्जुन, तुला कळतंय का, तू त्यांच्या मनात तुझ्याविषयी निगेटिव्ह इमेज तयार करतोय ना. आज तर ती मला पक्की खात्री आहे की ती निगेटिव्ह इमेज त्यांच्या मनात तयार झालीच असेल. त्यांना तर पक्की खात्री आली असेल कसं होणार, सायलीसाठी योग्य जोडीदार नाही आहेस. पण अर्जुन चिडून म्हणतो, तू माझा मित्र की शत्रू यार, नीट बोललो यार. मीच अर्जुन सायलीसाठी योग्य जोडीदार आहे. पण चैतन्य म्हणतो, हे तुला माहिती आहे, मला माहिती आहे, पण मधुबानं कुठे माहिती आहे आणि सायली बहिणी तर बिलकुल माहिती नाही. अर्जुन म्हणतो, हो यार काय करावं मला तेही कळत नाही. आणि मित्रांनो, इथे आजचा भाग संपतोय. मित्रांनो, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे, तुम्हाला काय वाटते मालिकेत कुठे चालली भरकटत. म्हणजे मालिकेत कुठले कॅरेक्टर घालताय, उगाच मालिका लांब होत आहे असं मला ते पर्सनली फील होत आहे. आता काही कुठे चाललंय, त्यांचं प्रेम राहिल्या बाजूला. ती प्रिया होती इतके दिवस, आता एक किशोरी आंबी आले, तिचं कॅरेक्टर येणार, तिची मुलगी येणार. म्हणजे मालिका आता वेगळ्या दिशेनेच चालली आहे. तुम्हाला काय वाटतं कमेंट करा. तुम्हाला आजचा भाग आवडला असेल ना, लाईक आणि शेअर करा. आणि उद्याच भागात काय होणार हे जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून माझा नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिल्यांदा पोहोचेल. तर मित्रांनो, भेटूया पुढच्या भागामध्ये.